सर्वांना जय भीम आणि जय संविधान. भावना, रात्रीला आपण इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर थांबलो होतो. तर या ठिकाणी नवीनच पेट्रोल पंप बनतोय, तर इथं काहीच सुविधा नव्हती, ना चहा पाण्याची ना वॉशरूमची काही सुविधा नाही आहे, कारण की नवीन बनतंय. तर भावनो, हे असं लोकेशन होतं रात्रीला, बघू शकता. आणि आजचं वातावरण फार ढगाळ वातावरण आहे, बघू शकता, पूर्ण ढगाळ वातावरण आहे आज. तर भावनो, पूर्ण जंगली इलाका आहे. सिटी आपल्याला काय अजून 30 ते 40 किलोमीटर नंतर सिटी भेटेल. तर चला निघूया इथून. सामान पूर्ण लोड केले छकुलीवरती. तर आता लवकरात लवकर इथून बाहेर पडूया. समोर चहा पाणी वगैरे घेतो. आणि 2 दिवसापासून लाईव्ह नाही आलो, कारण की परवा दिवशी तर छकुलीचा भरपूर मोठा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळं थकलो होतो फार. तर लाईव्ह नाही होऊ शकलो. काल रात्रीला नेटवर्कचा इश्यू फार भयंकर इश्यू आहे, नेटवर्कच नाही बिलकुल, त्याच्यामुळं लाईव्ह नाही आलो. तर आज बघूया, नेटवर्क जर असेल तर लाईव्ह येऊ. तर भाऊ, वातावरण बघा, वातावरण बघा भावना, किती छान आहे. पूर्ण ढगाळ वातावरण, पूर्ण ढगाळ वातावरण. आजूबाजूला पूर्ण जंगलच आहे, पूर्ण पहाडी इलाका आहे. अक्षरशः भावना एकदम भारी वाटतंय. जाण्याचं मन नाही होते अशा लोकेशनवरून, पण निघावं लागेल आपल्याला, भरपूर प्रवास करायचा आहे समोर. तर बघूया आज आपण किती चालवतो. काल तरी आपण 90 किलोमीटर, 90-95 किलोमीटर चालवली सायकल. आणि काल अक्षरशः सायकलची चेन तुटली होती. अगोदर आपला सायकलची चेन बनवावं लागणार आहे, नंतर समोरचा प्रवास करावा लागणार आहे. कारण की भावला विचारलं म्हणे, आहे म्हणे 1-2 किलोमीटरच्या अंतरावर दुकान आहे सायकलचं, तिथं बनवून घ्यावा. आणि ते बनवल्याशिवाय मी समोर जाणार नाही, कारण की पुन्हा जर तुटली तर हे जंगली इलाका आहे, कोणी मदतीला येणार नाही. तर आपणच आपली स्वतःची काळजी घेतलेली बरी. तर चला भावनो, जरा वेळ ना घालवता निघतो इथून. भावांनो, पूर्ण जंगली इलाका आहे, पूर्ण चढ आहे, पूर्ण उतार आहे. इकडं आपण चढानं चढतोय. अक्षरशः गाड्या बघा किती येत आहेत, मोठे मोठे ट्रक. आणि माकडे इतके येतात, माकडं अर्धा ते 1 किलोमीटर मागे येतात. त्यांना असं वाटतं काय खायला देतील, पण आपल्याकडे आता खायसाठी काहीच नाही देण्यासाठी त्यांना. आणि अक्षरशः भावांनो, पूर्ण दिवसभराचा थकवा अशा चढ लागली की अर्धा 1 तासातच होऊन जातो पूर्ण. मग समोर प्रवास सुद्धा करू वाटत नाही. तर आता पूर्ण चढला, इथं थांबलो. बघू शकता मागं पूर्ण उतार आहे, पूर्ण अर्धा 1 किलोमीटर, 1 किलोमीटरच्या दरम्यान असेल पूर्ण. तर आता अजून सुद्धा आहे चढ, ते चढायचं आहे. आणि भावांनो, फार अक्षरशः फार थकवा येतो. काल आपण लाईव्ह घेतला नाही, कारण की या क्षेत्रामध्ये नेटवर्कचा इश्यू आहे फार. तर आज बघू, समोर गेलाय तर नेटवर्क मिळालं आपल्याला, तर लाईव्ह वगैरे घेऊ आणि करतो प्रवास पुन्हा चालू. बघू शकता, ह्याच रोडाने समोर जायचं आहे. मागून गाड्या येतात, मोठे मोठे ट्रक बघा. अक्षरशः ट्रकांची हालत खराब होतीये वरती येण्यासाठी, फार भयंकर आहे. पूर्ण चढत होत. तर चला भाऊने निघतो इथून. तर भावांनो, माझ्याकडे थोडंफार जे माझ्या खाण्यासाठी होतं, मी म्हणजे पास्ता वगैरे घेतलेला होता, त्यातला अर्धा यांना दिला. कारण की हे फार लांबून माझ्या पाठीमागे येतात आणि ते त्यांना एक आशा आहे की मला असं काहीतरी खायला मिळेल. पण आता माझ्याकडे काहीच नव्हतं, फळ फ्रूट वगैरे. पण माझं जे मी घेतलं होतं मला बनवून खाण्यासाठी, त्याच्यातलं थोडंफार यांना दिलं. आता ते सुद्धा खाल्ले आणि चालले गेले, नाहीतर ते पार अर्ध्या तासापासून माझ्या मागं इथपर्यंत आले. बट काय हरकत नाही. चला आता यांना खाऊ वगैरे घातलं थोडंफार. आता मी सुद्धा निघतो इथून, कारण की आसपास पूर्ण जंगली इलाका आहे. बघू शकता, पूर्ण जंगलच आहे. इथं छकुली, पूर्ण जंगली इलाका आहे. आता यांना खाऊ घातलं, आता काय ते पाठीमागे येणार नाहीत आपल्या. आपण सुद्धा निघूया आता आपल्या प्रवासामध्ये. चला निघूया.
बघू शकता भावांनो, हा दुसरा चढ आहे आणि नेमकाच आपण आता हा चढ धक्का मारू मारू चढलाय. इथपर्यंत आलोय, व्हिडिओ घेऊ लागलो बरं का. आणि अक्षरशः इकडच्या लोकांना जर विचारलं ना की हायवे किती अंतर आहे तर त्याला काय समजत नाही. हायवे येणार आहे. आप ऐसा क्यों कर रहे हैं? म्हणते क्या हायवे एकदम भयंकर आहे भाऊ. तर आता समोर जातोय, समोर थोडा उतार आहे, समोर पूर्ण उतार आहे. आणि भावांनो अक्षरशः फार थकलोय मी. बघू शकता हे ऑटोची हालत खराब होती, दिसतो धुवा मारते मागून. एकदम भयंकर आहे भाऊ रस्ता. बघू शकता पूर्ण जंगल आहे आजूबाजूला, पूर्ण जंगली इलाका आहे. तर चला भावांनो निघतोय इथून. आपल्याला हायवेला निघायचंय. इथून कटनी काय 70 किलोमीटर आहे म्हणे. आपल्याला कटनीला जायचंय. कटनीवरून हायवे भेटेल म्हणजे तुम्हाला 4 लाईन. तर चला निघूया. स्वागत भावांनो पुन्हा व्हिडिओमध्ये. तर भावांनो नेमकाच मी चढून आलोय. ठीक आहे, मागं थांबलो होतो, जेवण वगैरे केलं आणि भोजनालय होतं तिथं. काय 60 रुपये प्लेट होती, 4 पोळ्या आणि भाजी होती. तर जेवण वगैरे केले तिथं. पण आता लागलाय मला खाली उतार लागला म्हणून खुश व्हायचं काम नाही. कारण की जितका उतार लागतो, अनुभव तर आलाय, जितका उतार लागतो तितकं समोर चढ सुद्धा आहे. ठीक आहे, तर याची खात्री फार आहे मला. कारण की आता मी पूर्ण रस्ता कव्हर करत आलो, त्याच्यामुळे सांगतोय की आता उतार लागलाय ना, याचा अर्थ समोर चढ आहे. तर भावांनो आता वाजलेत 4:30 वाजलेत आणि आजूबाजूला पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगली इलाका आहे भावांनो. आता तरी कुठेतरी समतल लागोय थोडाफार, नाहीतर डोंगरामधून बाहेर आलो मी. अक्षरशः तुम्हाला मी दर्शवलं की पूर्ण डोंगरच आहेत, पूर्ण डोंगर आहेत. आणि आता कुठेतरी आपल्याला थोडीफार समतल जमीन लागायली, म्हणजे समतल रोड लागायला आहे. तर सायकलवरती बसून आपण चालू शकतो. नाहीतर पूर्ण पैदलच. कपड्याची हालत बघून तुम्ही समजू शकता की अक्षरशः मला पूर्ण दिवसापासून सायकल लोटायचं काम पडलंय. आणि फार असे आज ह्या 2 दिवसामध्ये इतके टोंगळे दुखायलेत माझे अक्षरशः. आज मी मूव वगैरे घेतला, मूव स्प्रे वगैरे, आणि अक्षरशः मला लावून ते झोपावं लागणार आहे. आणि खालती जर बघितलं ना आता पूर्ण उतार आहे. आणि आता ह्या उतारानं मी आता थोडं सायकलवरती बसून जिथपर्यंत उतार आहे तिथपर्यंत जाणार आहे. आणि बघू समोर गेल्यानंतर आज थोडा लवकर थांबणार आहे, कारण की अक्षरशः एकदम भयंकर हातपाय दुखतात. तर चला निघतो इथून. बसतो आता सायकलीवरती. आपली छकुली आज थोडी व्यवस्थित चालली, काही अडचण वगैरे काही दिली नाही. आणि निघतो आता. बसतो छकुलीवरती आता मस्त बसून जातो थेट. उतार चांगला आहे पण समोर चढ सुद्धा आहे, मला माहिती आहे. तर चला भावांनो भेटूया परत प्रवासामध्येच. सर्वांना जय भीम. तर भावांनो आता वाजलेत 5. ऊन एकदम फार भयंकर आहे. आणि समोर दिसतो एक पेट्रोल पंप, इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप तुम्हाला दिसतोय का? हे बघा, झूम करून दर्शवतो. बघा तो इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे तिथं समोर होता. तर भाऊ आता त्या पेट्रोल पंपवाल्याने विचारून बघतो मुक्काम करू देतात का. राहू दिलं तर एकदम ठीक, नाहीतर समोर जाता येईल. तर चला निघतो आता त्याच्याकडे. त्या पेट्रोल पंपापाशी जातो, विचारतो त्याला. जर स्टे करू दिला आजच्या त्यांनी तर एकदम भारी होऊन जाईल काम. कारण की आज फार थकलो आणि अक्षरशः मला एकदम आज टोंगळे भरपूर दुखत आहेत. तर भावना हे बघा ऊन किती तपतंय. तर विचारून बघतो त्यांना, जर मुक्काम करू द्याला मला त्यांनी तर एकदम भारी होऊन जाईल काम. कारण की आज फार थकलो, पूर्ण चढाचा रस्ता होता. अक्षरशः आज टोंगळे दुखत आहेत माझे. तर चला विचारतो अगोदर त्याला. व्हायला भावांनो दिवस संध्याकाळ व्हायली आता. तर स्वागत भावांनो पुन्हा व्हिडिओमध्ये. तर भावांनो आजचा मुक्काम आपल्या कोणा पेट्रोल पंपावरती नाही, तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता एक धाबा आहे. या धाब्यावरती आहे, कारण की इथून मी विचारलं तर इथून म्हणजे 25 ते 26 किलोमीटरवर अंतरावरती धाबा आहे, काम करतं पेट्रोल पंप आहे. इतकं दूर जाणं काय पॉसिबल नाही, कारण की 5:30 वाजायले. तर भावांनो आजचं लोकेशन हे बघा असं आहे. आजूबाजून पूर्ण शेती आहे, पूर्ण धाबा वगैरे. पूर्ण धाबा आहे या अशा प्रकारचं मस्त. समोर जर बघितलं तुम्ही
समोरून तिकडं बघा ट्रक थांबला आहे. त्या ठिकाणी हौद आहे मस्त पाण्याचा, मस्त पाण्याने भरलेला आहे. मस्त जातो, कपडे वगैरे धुतो, आंघोळ वगैरे करतो. कारण की 3 ते 4 दिवस झाले आंघोळ नाही, बरोबर ना. आंघोळ करणं फार गरजेचं आहे. मस्त टँट वगैरे लावतो. ते या कोपऱ्यामध्ये टँट लावला आहे, त्या ठिकाणी टाकलं मी पूर्ण, बघू शकता. सुकवायला टाकले कारण की ते सर्दीमुळे फार सकाळी ओलवून जातं. या ठिकाणी टँटसुद्धा सुकतोय कारण की ओलाच असतो तो. ठीक आहे. तर भाऊन छकुली लावली तिथं, लाव म्हणे, काय हरकत नाही. तर भाऊन आजचं लोकेशन आहे आजचं. तर भावांनो, व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करा. तर भेटूया पुन्हा नवीन प्रवासामध्ये. तर चला, आजचा आपला व्हिडिओ इथंच समाप्त होतोय. जय भीम, जय संविधान.